माहित आहे का की काही लोकांना ना हे माहिती असतं की ते टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये आहेत, पण तरीही ते त्या रिलेशनशिप मधून बाहेर पडू शकत नाही. याचं कारण अगदी सोपं आहे. लक्षात घ्या, ते वीक नसतात, पण ते ट्रॉमा बॉन्डेड असतात. आता आजचा व्हिडिओ आपण रिलेशनशिपवर डिरेक्टली नाही घेत आहोत, पण आजचा व्हिडिओ हा ते रहस्य उघडणार आहे ज्यामुळे तुमच्या मेंदूला हे कळतं की तुम्ही ट्रॉमा बॉन्डेड आहात की नाही आहात. थोडक्यात काय, तर आजचा व्हिडिओ तुमच्या मेंदूवर आहे. आता नक्की कसा हे जाणून घेऊयात, पण इंट्रो नंतर. पण तुम्ही मात्र पूर्ण व्हिडिओ पहा, नक्की तुम्हाला कळेल की रहस्य काय आहे. नमस्कार, मी प्रतिभा. तुमचं इमोशनल हिलिंग विथ प्रतिभा या चॅनल अगदी मनापासून स्वागत करतेय. जास्त वेळ न घालवता मी डिरेक्ट विषयावर येते. आज आपण पाहणार आहोत बेसिकली ट्रॉमा बॉन्डिंग. आणि हे ट्रॉमा बॉन्डिंग म्हणजे नक्की काय हे आधी समजावून घेऊ. नात्यामध्ये ना काही समीकरणं असतात, जसं की ट्रॉमा बॉन्ड इज नॉट इक्वल टू लव्ह. कारण नात्यामध्ये ना ट्रॉमा बॉन्डचे काही गणित आहे, जसं की पेन असेल तर रिलीफ पण आहे, फिअर असेल तर अटॅचमेंट पण आहे, अब्यूज असेल तर ओकेशनल केअर पण आहे. ठीक आहे, याच्यामुळे हे गणित सगळी ठरली जातात. आता याचं सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर जसं ड्रग ॲडिक्शन मध्ये एखादा व्यक्ती हा हाय जातो आणि विड्रॉवल स्टेटमध्ये अचानक येतो, त्यावेळेला तो अलिप्त असतो सगळ्यांपासून. तसंच असतं इथे. टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये अफेक्शन तर असतं, पण पनिशमेंट पण असते. हे कायम लक्षात असावं. तुम्ही जेव्हा ना टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये असताना तेव्हा तुम्ही ऍक्च्युली तुमच्या पार्टनरला मिस करत नाही, तुम्ही त्या इमोशनल सायकलला ऍडिक्टेड होऊन जाता. आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की मी माझ्या पार्टनरला मिस करते, पण तसं नसतं. आणि हेच ॲडिक्शन म्हणजे ट्रॉमा बॉन्डिंग. आता सर्वात महत्वाचं म्हणजे रिलेशनशिपमध्ये हा बॉन्ड, जो ट्रॉमा बॉन्ड आपण म्हणतोय, तो कसा तयार होतो. आता मी काही लक्षणं तुम्हाला सांगते, ते चेक करा. असं तुमच्या बाबतीतही होतंय का? ठीक आहे, आणि ते टिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. रिलेशनशिपमध्ये ना एक पार्टनर खूप प्रेम करतो आधी सुरुवातीला, आणि अगदी सतत म्हणत असतो की तुझ्यासारखं कोणीच नाहीये, आणि ह्यालाच आपण म्हणतो लव्ह बॉम्बिंग. मग अचानक ना तोच पार्टनर हळूहळू डिस्टन्स वाढवत जातो, आणि मग अबोला किंवा सायलन्स, आणि मग इग्नोर करणं वाढतं, आणि याला आपण म्हणतो इमोशनल विड्रॉवल. आता ह्या दोन्ही गोष्टींमुळे ना आपल्याला असं वाटतं की आपला पार्टनर ना आपल्यामुळे नाराज आहे. ठीक आहे, म्हणून तो आपल्याशी असं वागतोय. आणि हे सगळं होण्याला कारण ऑफकोर्स मीच आहे असं मला वाटणार, किंवा असं आपल्याला वाटणार. सो याला आपण म्हणतो सेल्फ ब्लेम फेज. ओके, सेल्फ ब्लेम फेज. आता मग अचानक ना कुठेतरी गाडी पुन्हा सुरू होते, आणि मग थोडं प्रेम वाढतं, कारण आपण सेल्फ ब्लेम मुळे एक पाऊल मागे आलेलो असतं. मग पार्टनरला असं वाटतं की आपण चला नातं पुढे नेऊयात. पण एक लक्षात घ्या की ही सायकल रिपीट होते, आणि ही जी सायकल रिस्टार्ट होते आणि रिपीट होते ना, त्याला आपण स्मॉल रिवॉर्ड असं म्हणतो. आता इथे तुमचा ब्रेन नक्की कसं काम करतो ना हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपण ह्या गोष्टीला ऍडिक्ट होतो, आणि ऍडिक्ट होताना नक्की काय काय घडतं हे इंटरेस्टिंग आहे. पहिली गोष्ट म्हणजे ना कुठल्याही रिलेशनशिप मध्ये असताना ना आपल्याला होप्स असतात. ठीक आहे, की रिलेशनशिप आता सुधारेल, मग सुधारेल. ओके, त्यामुळे तुमचं डोपामाइन आहे ना, हे डोपामाइन वाढतं, म्हणजे तुमचे होप्स वाढतात, आणि मग ते डोपामाइन इथे रिलीज होतं ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की होप्स वाढतील, आपल्या रिलेशनशिप मध्ये चांगलं होईल रिलेशनशिप. मग अचानक ना एका लेवलला आल्यानंतर तुमचं कार्टिझोल आहे ना ते ऍक्ट करायला लागतं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटायला लागते की आता हे रिलेशनशिप टिकतंय की नाही, पर्यंत भांडणं होतात. आणि मग अचानक ज्या वेळेला ऑक्सिटोसिन वाढतं, जे अटॅचमेंटचं हार्मोन आहे ते जेव्हा वाढतं, त्यावेळेला आपण त्या रिलेशनशिपला ना ऍडिक्ट होतो.
म्हणजे आपल्याला वाटायला लागतं की या रिलेशनशिपमध्ये ना काहीतरी राम आहे आणि आपण टिकायला पाहिजे. आता हे सर्व तुमच्या मेंदूच्या बाबतीत घडत असतं, ते टॉक्सिसिटीमुळे. आता ट्रॉमा बॉन्ड हे नक्की ओळखायचं कसं किंवा यांची लक्षणं काय हे आपण जाणून घेतलं. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या रिलेशनशिपमध्ये हे सगळे लक्षणं दिसत आहेत का? दिसत असतील ना तर स्वतःला एक खालचे प्रश्न विचारा की तो किंवा ती मला दुखावतीये तरी मी त्यांना, तिला किंवा त्याला डिफेंड करतेय का? किंवा मी आधी तर ब्रेकअप ठरवलाय पण आता मी पुन्हा माघारी जात आहे त्याच व्यक्तीकडे. किंवा कदाचित तुम्हाला असंही वाटू शकतं की विदाउट दॅट पर्सन आय एम नथिंग. काय असंच वाटतं का? लक्षात ठेवा, ही सर्व लक्षणं आहेत. मित्रांनो, प्रेम ना नेहमी पार्टनरची काळजी घेणारं असतं. मग ते तुमच्याकडून काळजी घेणं असू दे किंवा तुमच्या पार्टनरकडून. ओके, सो नेहमी हे लक्षात ठेवा की हेल्दी लव्ह हे शांत असतं, ॲज ट्रॉमा बॉन्ड हे ड्रामॅटिक असतं. थोडक्यात काय तर ट्रॉमा बॉन्डमध्ये असते एन्झायटी, कन्फ्युजन, गमावण्याची भीती मीन्स फिअर ऑफ लॉसिंग अँड वॉकिंग ऑन एगशेल्स. आणि ट्रू लव्ह मध्ये काय असतं तर ट्रू लव्ह मध्ये असते सेफ्टी, क्लॅरिटी आणि ट्रस्ट आणि इमोशनल फ्रीडम सुद्धा. सो तुमचं रिलेशनशिप या सगळ्या प्रश्नांची उत्तर करेक्ट देत असेल किंवा ज्या पद्धतीने तुमची उत्तर देत असेल त्यावरून तुम्ही ठरवू शकता की तुमचं रिलेशनशिप हे ट्रॉमा बॉन्डिंगचं एक्झाम्पल आहे की ट्रू लव्हचं. सिम्पल. आणि हे चेक केल्यानंतर ना खाली कमेंट सेक्शन मध्ये ना नक्की शेअर करा की येस मला माझं रिलेशनशिप कळलंय, एवढंच लिहा, बाकी काहीही लिहू नका, कारण तुमचं तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हे समजून घ्या की जिथे तुम्हाला स्वतःला हरवावं लागतं ते प्रेम अजिबात नसतं. आता सर्वात महत्वाचं म्हणजे हा ट्रॉमा बॉन्ड तोडायचा कसा. ओके, व्हॉट नॉट टू डू म्हणजे नक्की काय नाही केलं पाहिजे आपण इथे. तर तुमच्या रिलेशनशिपवर क्लोजर शोधू नका की बिकॉज ऑफ दिस ही इज बिहेविंग लाईक दिस ऑर दॅट. ओके, किंवा तुमच्या एक्स कडून व्हॅलिडेशन मागू नका किंवा चेंज होईल या होपवर तर अजिबात राहू नका. ट्रॉमा बॉन्ड मध्ये या सर्व गोष्टी आहे ना खूप घातक असतात, पण काही गोष्टी केल्याने तुमचं लाईफ हे सुकर होऊ शकतं. जसं की फर्स्ट ऑफ ऑल कॉन्टॅक्ट लिस्ट मधून त्या व्यक्तीचं नाव, नंबर डिलीट करा. त्याने तुम्हाला मेंटली मोकळं झाल्यासारखं वाटेल. पॅटर्न अवेअरनेस समजून घ्या की काय होतं रिलेशनशिप मध्ये पॅटर्न. तुमची आयडेंटिटी रिबिल्ड करा. माइंड रिप्रोग्रामिंगला पहिल्यांदा प्राधान्य द्या, कारण हे सर्व करणं ना रिलेशनशिप मध्ये खूप गरजेचं असतं. यासाठी मी घेऊन आलेले आहे माइंड क्लॅरिटी ब्लूप्रिंट हा कोर्स, जो तुम्हाला तुमच्याबद्दल अवेअरनेस करेल, जेणेकरून तुमचा ट्रॉमा बॉन्ड तोडण्यासाठी तुम्हाला विल पॉवर मिळेल. कारण लक्षात घ्या, इथे प्रॉब्लेम हार्टमध्ये नाहीये, तर प्रॉब्लेम माइंड कंडिशनिंग मध्ये आहे. म्हणूनच मी हा माइंड क्लॅरिटी ब्लूप्रिंट हा कोर्स तयार केलेला आहे. तर सेल्फ अवेअरनेसवर काम कसं करायचं हे या कोर्समधून तुम्हाला कळतं आणि त्याच वेळेला सबकॉन्शियस का आणि कसं कंडिशनिंग करायचं ना हे इनडायरेक्टली तुम्ही समजून घेऊ शकता. मी आता इनडायरेक्टली यासाठी म्हणाले की ह्याची ना सुरुवात आधी एक्सेप्टन्स पासून होते. सो यू हॅव टू एक्सेप्ट फर्स्ट तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये आहे. अर्ल नाइटिंगेल काय म्हणाले, यू बिकम व्हॉट यू थिंक अबाउट, राईट. आता हा कोर्स रिलेशनशिप तोडायला शिकवत नाही, हा कोर्स स्वतःशी पुन्हा कनेक्ट व्हायला शिकवतो. जेव्हा माइंड क्लिअर होतं तेव्हा रॉंग पीपल आपोआप दूर व्हायला लागतात. हे लक्षात घ्या की ह्या कोर्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे, पण अजिबात घाई करून त्या लिंकवर क्लिक करू नका. लक्षात घ्या की तुम्हाला स्वतः असं वाटेल की येस मी रेडी आहे, तेव्हा आणि तेव्हाच या कोर्सला जॉईन करा, कारण ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुम्ही तयार असणं खूप गरजेचं आहे. ओके, आणि ट्रान्सफॉर्मेशनची पहिली स्टेप आहे ते म्हणजे ॲक्सेप्टन्स. आणि ॲक्सेप्टन्स बद्दलचा हा व्हिडिओ
जर म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आपण याबद्दल बोललो होतो आणि तुमचा जर तो व्हिडिओ पण मिस झालेला असेल तर काळजी करू नका, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची ही लिंक मी दिलेली आहे. सो फ्रेंड्स, एक लक्षात घ्या की तुम्ही वीक नाही आहात, तर तुम्ही कंडिशन आहात आणि कंडिशन बदलता येते क्लॅरिटीने, राईट. सो आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, कारण शेअरिंग इज केअरिंग, राईट. आणि जर टॉक्सिक रिलेशनशिपचं चॅलेंज तुम्ही फेस करत असाल किंवा नसालही तरी इतरांना हेल्प करण्यासाठी इमोशनल हिलिंग विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूच एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत MPTY मीन्स मूव फॉर टू यू. काळजी घ्या. सी यू.